पुणे शहर भाजपचे प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर यांचे जवळचे नातेवाईक बेपत्ता असल्याची तक्रार पुष्कर यांनी केली। हे त्यांचे जवळचे नातेवाईक नक्की कुठून बेपत्ता झाले याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुष्कर तुळजापूरकर आहेत। सर, तुम्ही आरोप करताय की ससून रुग्णालय असेल किंवा आस्क ओल्ड एज होम या दोन्ही ठिकाणावरून आमचे जवळचे नातेवाईक जे आहेत ते बेपत्ता झाल्याची तक्रार तुम्ही केली, नक्की काय तथ्य यामध्ये? मुळामध्ये मी आरोप करत नाही, मी सत्यता मांडतो। याचं कारण असं आहे, 23 सप्टेंबर 2024 रोजी माझे जवळचे नातेवाईक असलेले प्रकाश पुरोहित यांना ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं। 4 डिसेंबर 2024 पर्यंत ते त्या ठिकाणी उपचार घेत होते, त्या ठिकाणून ते बरे झाले। परंतु नातेवाईकांचा तपास न लागल्यामुळे आणि ससूनच्या धोरण असल्यामुळे ससून रुग्णालयाने त्यांना पुढील संगोपनाकरता किंवा पुढील उपचाराकरता आस्क ओल्ड एज होम फाउंडेशन रुग्ण आधार फाउंडेशनद्वारा संचलित दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेमध्ये दाखल करण्यात आलं। दादासाहेब गायकवाड यांनी 1.5 ते 2 महिने त्यांच्यावर तिथे उपचार केले। ते परत आजारी पडल्यामुळे ससूनने त्यांच्याकडे दाखल करताना त्यांच्या नावासहित पत्र दिलेलं आहे, ते माझ्याकडे रेकॉर्डला आहे। त्यानंतर सदर दादासाहेब गायकवाडांनी त्यांची तब्येत परत बिघडल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण ते दाखल करत असताना बेवारस दाखल केलं। ते दाखल करत असताना त्या पत्राचा आधार जे ससून रुग्णालयाने त्यांच्याकडे पैसे हस्तांतरित करताना दिलेलं होतं, त्या पत्राचा आधार घेऊन त्यांना ॲडमिट केलं। माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे की माझे नातेवाईक कुठे आहे? याचं कारण असं आहे की तुमच्याकडे जर सगळे डिटेल होते तरी तुम्ही त्या पेशंटला बेवारस म्हणून ॲडमिट केलं कसं? आणि ससून रुग्णालयाने त्यांनी ते पेशंट त्या ठिकाणी पाठवलेलं असताना त्यांचे डिटेल्स त्यांच्याकडे असताना बेवारस दाखल करून घेतलं कसं? हा साधा आणि सोपा प्रश्न आहे। याच्यामध्ये त्याच्यानंतर जे दुसरं प्रकरण मला बघायला मिळालं ते तर सगळ्यांना सर्वश्रुतच आहे, परंतु मग प्रत्येकजण जर आपली जबाबदारी झटकत असेल तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा हा माझा शासनाला प्रश्न आहे। पण यात आपण पाहिलं तर आता गायकवाडांकडून सांगण्यात येतं की प्रकाश पुरोहित जे आहे त्यांना आम्ही त्यांच्या सुनेकडे जे आहे ते त्यांच्या ताब्यात दिलं होतं। असं काही झालं नाही। कोणी सांगितलं तुम्हाला? अतिशय चुकीची माहिती आहे। कुठला त्यांना जर नाही मूल बाळ, त्यांना फक्त पत्नी आहे, त्या पत्नीसुद्धा जरा मेंटली रिटार्डेड आहेत, अशा पेशंटचा संपर्क दादासाहेब गायकवाडांनी मग जर दादासाहेब गायकवाड असं जर क्लेम करत असतील तर कुठल्या सुनेकडे दिलं? त्यांना सूनच नाही आहे ना, असा प्रश्न आहे ना। म्हणजे दादासाहेब गायकवाड तर खोटं बोलतातच। ससून आपली जबाबदारी सोयीस्कररित्या झटकत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। आज एक समिती येते ससून रुग्णालयात या सर्व प्रकरणावर जे आहे आता माहिती घेण्यासाठी किंवा तपासणीसाठी, काय मागणी असणार आहे त्या समितीकडे तुमची? माझा साधी आणि सोपी मागणी अशी असणार आहे की जर प्रकाश पुरोहित हयात असतील तर त्यांच्या उपचारासंदर्भी माहिती मला मिळण्यात यावी। जर ते मयत असतील तर त्यांचा मृत्यूचा दाखला त्यांच्या नावे, अननोन नावे नाही, हा मला देण्यात यावा। हा किती दिवसापासून हे प्रकाश जे आहेत ते बेपत्ता आहेत? आता ते तसं बघायला गेलं तर 4 डिसेंबरपासून, म्हणजे यांच्या ताब्यात दिल्यानंतर काय झालं, दादासाहेब गायकवाडांच्या ताब्यात दिल्यानंतर काय झालं हे खरं तर तपासावं लागेल। पण गेले 2 महिने मी या प्रकरणाचा फॉलोअप करतो आहे। माझा अक्षरशः ससून रुग्णालयाने फुटबॉल केलेला आहे। या विभागातनं त्या विभागात, त्या विभागातनं या विभागात, म्हणजे वेळेपरी वेळ, पैसापरी पैसा, सगळं खर्च होतं आहे। मला कुठंतरी न्याय द्या, आता कंटाळलो आहे मी, असा विषय आहे। नक्कीच एकंदरीत आपण पाहिलं तर गेल्या डिसेंबर महिन्यापासून जे आहे ते प्रकाश पुरोहित हे बेपत्ता आहेत। वारंवार ससून रुग्णालयात चौकशी केली असता टोलवाटोलीची उत्तरं जी आहेत ती तुळजापूरकरांना या ठिकाणी मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ती आता पुष्कर तुळजापूरकर यांनी केलेली आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजितसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.